नमस्कार, मी गणेश मानकर. इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर शिक्षकांसाठी एक नवीन भरती जाहिरात आलेली आहे. ही भरती जाहिरात आपल्या महाराष्ट्रातच आहे आणि नाशिक भागातील उमेदवारांसाठी एक चांगली अशी संधी जी आहे तर ती इथं आपल्याला बघायला मिळू शकते. बघा, शाळेचं नाव आहे आर्मी पब्लिक स्कूल देवळाली. तर हे आर्मीचं स्कूल आहे मित्रांनो आणि हे सीबीएसई पॅटर्न नुसार चालतं. हे सीबीएसई पॅटर्न नुसार जे आहे तर ते चालत असतं. नाशिक येथे स्थित आहे. ओके, तर इथं शिक्षक भरती तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी वॅकन्सी जे आहे तर ते आलेले आहेत. तर या वॅकन्सी फिक्स टर्म किंवा ॲडहॉक म्हणजे तात्पुरत्या कंत्राटी तत्व स्वरूपात जे आहे तर ते आलेले आहेत. या 2025-26 या वर्षासाठी जे आहे तर या वॅकन्सी आलेल्या आहे. कोणत्या पदासाठी वॅकन्सी असलेले, काय पात्रता आहे याच्याविषयी संपूर्ण माहिती आता आपण जे आहे तर ते पाहणार आहोत. बघा, पहिलं जे पदाचं नाव आहे ते म्हणजे पीआरटी. पीआरटी सर्व सब्जेक्टसाठी जे आहे तर ते प्रायमरी टीचर पाहिजे त्यांना. तो सगळ्या सब्जेक्टसाठी पाहिजे आहे त्यांना, ऑल सब्जेक्टसाठी. पात्रता काय सांगितलेली त्यांनी काय सांगितले की तो पदवीधर असावा संबंधित विषयामध्ये. काय म्हटलेले, फ्रॉम ॲटलिस्ट 50% ॲग्रिगेट अँड पुढे पदवी असली पाहिजे. त्याच्यानंतर बीएड असलं पाहिजे. तसेच टीटीटी किंवा टीटीटी पास पाहिजे. म्हणजे महाराष्ट्रात टीटी पण जे आहे तर ते तुम्हाला चालणार आहे. टीटीटी पाहिजे. आणि प्रोफिशियन्सी इन टीचिंग इन सीबीएसई इंग्लिश मीडियम अँड नॉलेज ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन. म्हणजे सीबीएसई स्कूलला इंग्लिशमध्ये शिकवण्याचा त्याच्याजवळ अनुभव जो आहे तर तो असला पाहिजे. आणि पुढची जी अट आहे तर ती आहे अनुभवाची. पुढे अनुभव किती वर्षाचा पाहिजे तो पण सांगितलेला. बघा, पहिली अट काय, पदवी पाहिजे, बीएड पाहिजे, टीईटी किंवा सीटीटी पास पाहिजे आणि अनुभव पाहिजे, तर तो या पदासाठी फॉर्म भरू शकतो. पुढचं आहे प्री प्रायमरी टीचर. याच्यासाठी काय म्हटले, ग्रॅज्युएट एनी रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी विथ 50% ऑफ मार्क शुड हॅव नर्सरी टीचर अँड ट्रेनिंग कोर्स. 2 वर्षाचा नर्सरी ट्रेनिंग टीचर कोर्स जो आहे तर तो त्यांनी तिथं कंप्लीट केलेला पाहिजे. पुढचं हे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी बघा, सायन्स लॅब असिस्टंट 12वी उमेदवारांसाठी आहे. हे 12वी उमेदवारांसाठी, 12वी पास उमेदवारांसाठी. पुढचं आहे कम्प्युटर लॅब अटेंडंट 12वी आणि 1 इयर डिप्लोमा इन कम्प्युटर सायन्स अँड नॉलेज ऑफ हार्डवेअर अँड पेरिफेरल अँड नेटवर्किंग. याच्यामध्ये त्याचं नॉलेज जे आहे तर ते पाहिजे आहे. पुढे यूडीसी पदासाठी बघा, बीकॉम पाहिजे और 15 इयर एक्सपिरियन्स सर्व्हिस ॲज अ क्लर्क. क्लर्क मध्ये त्याचा जो आहे तर तो पाहिजे आहे एक्सपिरियन्स. आता याच्यासाठी फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, ऍप्लिकेशन फॉर्म जो पुढे दिलेला आहे. तसेच तुम्ही एपीएस देवलाली ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवरून देखील तो फॉर्म डाउनलोड करू शकतात. याच्यासाठी 225 रुपयाचा डीडी तुम्हाला द्यायचा आहे. फॉर्म पूर्णतः ऑफलाईन पद्धतीने जो आहे तर तो भरायचा आहे. फॉर्म तुम्हाला 3 मे 2025 पर्यंत त्यांच्या ठिकाणी जे आहे आर्मी पब्लिक स्कूल इथंच आहे तर तो पोहोचवायचा आहे. आलं लक्षात तुम्हाला. आणि तुमच्या वयाची अट ही 1 एप्रिल 2025 नुसार कॅल्क्युलेट केली जाणार आहे. जे कोणी प्रायमरी टीचर म्हणजे पीआरटी साठी फॉर्म भरू इच्छितात तर त्यांच्यासाठी वयाची अट असणार आहे 40 वर्ष आणि 57 वर्षापर्यंत जे कॅन्डिडेट असतील तर ते फॉर्म भरू शकतात. बघा, इथं काय म्हटले, फ्रेश कॅन्डिडेट म्हणजे फ्रेश पण कॅन्डिडेट जो आहे तर तो फॉर्म भरू शकतो. अनुभवच पाहिजे असं काही, अनुभव आलेले ते प्रेफरन्स देतात. पुढे त्यांनी काय सांगितलं, मिनिमम 5 इयर एक्सपिरियन्स इन द अप्रोप्रिएट कॅटेगरी इन द लास्ट 10 इयर्स. म्हणजे जो कोणी अनुभव आला असेल तर त्याला 5 वर्षाचा मिनिमम एक्सपिरियन्स जो आहे तर तो पाहिजे असेल तर त्याच्यासाठी वयाची अट ही शिथिल केली जाईल. परंतु जे फ्रेशर असतील, नवीन असतील, त्यांच्यासाठी किती वयाची अट आहे, 40. पुढचं प्री प्रायमरी टीचर, द एज ऑफ द कॅन्डिडेट शुड नॉट लेस दॅन 25 इयर्स. म्हणजे 25 वर्षापेक्षा तो कमी नको आणि 40 वर्षांपेक्षा तो जास्त इथं नको पाहिजे. आलं लक्षात तुम्हाला. तर इथं संपूर्ण ऍप्लिकेशनचं तुमचं स्क्रुटिनी होईल आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू साठी बोलवलं जाणार आहे. आणि तुमची निवड कशी होणार आहे मित्रांनो, पूर्णपणे इंटरव्ह्यूच्या बेसिसवरच होणार आहे. कुठली परीक्षा जी आहे तर त्यांच्याकडून घेतली जाणार नाही. इंटरव्ह्यू मध्ये मे बी डेमो असू शकतो, काय असू शकतो. इंटरव्ह्यू हा पूर्णतः इंग्लिश या भाषेत असणार आहे. याची थोडीशी तुम्ही हे ठेवा, नोंद घ्या, कारण की इंग्लिश या भाषेत असणार आहे. तुम्हाला शिकवायचं पण इंग्लिशमध्येच आहे. म्हणजे मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन हे इंग्लिशमध्येच असणार आहे. कारण की आर्मीचे मुलं असतात, देशभरातील जेवढे काही राज्यातले वेगवेगळे आर्मीचे ऑफिसर असतात, आर्मीचे कर्मचारी असतात तर त्यांचे मुलं असतात. तर त्यांच्यासाठी एक बेसिक लँग्वेज त्यांनी जी आहे तर ते इंग्लिश ही जी आहे तर ते डेव्हलप केलेली आहे. इथं त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की जे आर्मी पब्लिक स्कूल असतात ना मित्रांनो, तर ते अनएडेड प्रायव्हेट स्कूल असतात. ते म्हणजे विना अनुदानित खाजगी संस्था आहेत आणि या शासकीय संस्थांनी आहेत. म्हणजे कोणाला काय वाटेल की आर्मीचं स्कूल आहे म्हणजे कायमचा गव्हर्नमेंट जॉब आहे, तर हा गव्हर्नमेंट जॉब नाही. त्यांनी तिथं स्पष्ट जो आहे तर तो मेन्शन केलेला आहे. हा काही परमनंट स्वरूपात नसणार आहे, हा काही ठराविक कालावधीसाठी असणार आहे. बघा,
हा असणार आहे तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म टीचिंग स्टाफसाठी. बघा टीचिंग स्टाफसाठी बघा कोणत्या कोणत्या पदासाठी बघा पीजीटी, टीजीटी, पीआरटी पदासाठी तुमचा इथं फोटोग्राफ जो आहे तर तो तुम्हाला चिपकवायचा आहे. स्कूल वेअर यू वुड लाईक टू वर्क म्हणजे देवळाली त्या आर्मी पब्लिक स्कूल देवळाली असं तुम्हाला लिहायचंय. पुन्हा तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं ज्या आहेत तर त्या व्यवस्थित पद्धतीने ज्या आहेत तर त्या भरायच्या आहेत. या सगळ्या गोष्टी इथं तुम्ही भरून हा जो फॉर्म आहे तर तो असाच्या असा तुम्हाला पाठवायचा आहे. पुढे बाकी जे काही बाकीचे स्टाफ असतात ना तर त्यांच्यासाठी हा जो आहे तर तो फॉर्म तुम्हाला तिथं भरून पाठवायचा आहे. ही संपूर्ण माहिती उमेदवारांसाठी होती. खूप सारे उमेदवार शाळांसाठी सर्चिंग करत असतात तर त्यांच्यासाठी चांगली संधी जी आहे तर ते असू शकते. तुम्हाला अनुभवही भेटेल. अशाच पद्धतीच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.